मराठा आरक्षण देत नाही, फक्त भांडणं लावण्याचं काम या सरकारचं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी मिळून हा प्लॅन केलेला आहे. मी लोकसभेत त्या ठिकाणी ओबीसीच्या बाबतीत, मी लोकसभेत त्या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या बाबतीत, मी धनगर आरक्षणाच्या बाबतीत मी अनेक वेळेस भाषण केलेलं आहे. मी आरक्षण देतो असं म्हणायचं आणि दुसऱ्याला पाठवायचं आरक्षण देऊ नका म्हणून असं सगळं यांचं राजकारण चाललं. संवाद केला आहे, काय चर्चा झाली, काय चर्चा हीच झाली की आता इतक्या दिवसापासून बसलेलं आहे, त्यांचं हेच म्हणणं होतं की आमच्या ओबीसी आरक्षणाला सुरक्षित ठेवा, कोणाच्याही मध्ये घुसून येऊ नका, कोणाला पाहिजे असेल त्यांना वेगळं द्या, पण आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का देऊ नका. आणि शिवसेना पक्षाकडून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी स्वतः ते सांगितलेलं आहे की आम्ही ओबीसी आरक्षण सुरक्षित ठेवणार आणि डिस्टर्ब होऊ देणार नाही, हे सांगितलेलंच आहे. बरेच तरुण तुम्ही भाषण करत असताना बरेच तरुण म्हणत होते तुमची भूमिका काय आहे ते जाहीर करा. मग मी सांगितलं भूमिका जाहीर, आमची भूमिका सुरक्षित ठेवा हे आमची भूमिका आहे. खरे साहेब, ओबीसीमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली का जरांगीच्या आंदोलनानंतर, आणि त्याला खतपाणी सुद्धा घातलं गेलं का सरकार पुरस्कृत? कारण हा त्यांचा असा आरोप आहे की आंदोलन सरकार पुरस्कृत होतं, त्याच्यामुळे ओबीसींना असुरक्षिततेची भावना या सरकारवर मी आता काय बोलायचं या सरकारच्या बाबतीत. हे सरकारना कोणाचं धनगर आरक्षण देत नाही, ओबीसी आरक्षणाला त्या ठिकाणी डिस्टर्ब करता, मराठा आरक्षण देत नाही, फक्त भांडणं लावण्याचं काम या सरकारचं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी मिळून हा प्लॅन केलेला आहे. आणि त्या दिवशीपासून सगळं चाललं. मी लोकसभेत त्या ठिकाणी ओबीसीच्या बाबतीत, मी लोकसभेत त्या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या बाबतीत, मी धनगर आरक्षणाच्या बाबतीत मी अनेक वेळेस भाषण केलेलं आहे. पण आता मात्र या ठिकाणी हे सगळं राजकारण यांचं वेगळं चाललं, हे राजकारण नसावं असं माझी म्हणणं. आंदोलन लांबवलं गेलं का? नाही, आता ते मी काही बोलू शकत नाही, कारण मी त्यांना पण भेटून आलो आता. त्यांना म्हटलं मग आता म्हणजे पुढे हे जातीमध्ये भांडणं जर झालं तर मग महाराष्ट्रात पुढे काय होईल. सगळं महाराष्ट्र त्या ठिकाणी या सरकारच्या कारणामुळे महाराष्ट्रात सगळं वातावरण एकदम खराब झालेलं आहे. शेतकरी अडचणीत, लोक अडचणीत, नागरिक अडचणीत, कामगार अडचणीत, उद्योजक अडचणीत, सगळे अडचणीत आहे. सगळी सोयीच्या अंमलबजावणीसाठी सरकार हालचाली करते अशी माहिती कळते. नाही, आता मी पण आता टी व्हीमध्ये पाहिलं की हालचाली करतं. आता भाऊ सरकार काय करतं, सरकार हे तुम्हाला सांगतो फक्त मी आरक्षण देतो असं म्हणायचं आणि दुसऱ्याला पाठवायचं आरक्षण देऊ नका म्हणून असं सगळं यांचं राजकारण चाललं, घाण राजकारण करतात ते. लोकसभेमध्ये काही मतदारसंघांमध्ये ओबीसी उमेदवारांना पाडण्यासाठी रसद पुरवली गेली किंवा तिथं मराठा फॅक्टर चालला गेला असं बोललं गेलं, त्यामुळे ओबीसी कुठेतरी असुरक्षित आहे असं वाटतं का तुमच्याही मतदारसंघात? आता मी तर माझं नशीब म्हणेल मी की माझ्या नशिबात हे हार होते. त्यांनी काय केलं सगळं मला माहिती नाही, आता मी तर बोलू शकत नाही. किती मोठी रसद यांनी पुरवली शिंदे सरकारने, आणि ती रसद पुरवून फायदा नाही आहे. जनाधार नसतानासुद्धा जनाधार विकत घेतला गेला आणि म्हणून या ठिकाणी पराभव झाला. मी ते म्हणत नाही, मी ते म्हणणार नाही. सरकारचं बोलतो मी. सरकारने सगळा तो गेम खेळला आणि मी सुद्धा कोर्टात जाणार आहे.